नमस्कार मित्रांनो, रहस्यमय कथा या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, आजची आपली कथा हे यश नावाच्या एका मुलाची आहे. या कथेत यशने आपल्या मित्रांसोबत पैंज लावली होती. रात्री 12 वाजता तो त्या काळ्या विहिरीपाशी जाऊन एक फोटो काढून आणेल. पण जेव्हा तो त्या विहिरीपाशी जातो तेव्हा त्याचा सामना एका अशा भयानक गोष्टीशी होतो ज्याचा विचार त्याने स्वप्नातही केला नव्हता. आणि जेव्हा त्याला त्या काळ्या विहिरीचे आणि तिथेच असणाऱ्या एका पिंपळाच्या झाडाचे रहस्य समजते, जे की त्याच्या फॅमिलीशी, त्याच्या पंजोबाशी जोडलेले होते. मित्रांनो, ही कथा ऐकून तुमचे मनोरंजन तर खूप होणार आहे, पण त्यासोबत तुम्हाला भीतीही खूप वाटणार आहे. चला तर मग आजच्या या कथेला आपण सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूलाच असलेले घंटीचे बटनही दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या नवनवीन कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, माझे नाव यश आहे. मी मुंबईतल्या एका नामांकित कंपनीत एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे. माझे मूळ गाव कोकणातील रत्नागिरी आहे, पण मी लहानपणापासूनच मुंबईत माझ्या मामांकडेच राहिलो आहे. मी कधीमध्ये गावाकडे जात असतो, थोडे दिवस राहून पुन्हा मुंबईत येत असतो. पण माझ्यासोबत जी भयानक आणि अविश्वसनीय घटना घडली होती ती मुंबईत नाही तर माझ्या गावात म्हणजेच रत्नागिरीत घडली होती. मित्रांनो, या घटनेनंतर माझ्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्हीही बदलून गेले होते. ही घटना इतकी भयानक आणि अविश्वसनीय आहे, ती ऐकून तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. शहराच्या धावपळीत माझे मन विज्ञानाकडे झुकलेले होते. त्यामुळे भूत, प्रेत, आत्मा असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नव्हता. पण जेव्हा मी गावाकडे जात असायचो तिकडे मला भूतप्रेतांच्या खूपच कथा ऐकायला मिळायच्या आणि गावातल्या लोकांच्या या कथांवरती मला खूपच हसू यायचे. मी मनातल्या मनात म्हणायचो की हे जग कुठे चालले आहे आणि हे लोक अजूनही भूत प्रेत असल्याच गोष्टींमध्ये अडकून पडले आहेत. पण मित्रांनो, जेव्हा ती घटना माझ्यासोबत घडली तेव्हा मला समजले की गावातले लोक मला जे काही सांगत होते ते खोटं नव्हतं. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू शकतो की ही कथा ऐकल्यावरती तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुमचे मन कमजोर असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की ही कथा इथेच सोडून द्या. मित्रांनो, आता ही घटना तेव्हाची आहे जेव्हा मी 12वीची परीक्षा दिली होती आणि आता मला काही दिवसांच्या सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे मी रत्नागिरीत गावाकडे गेलो होतो. आता गावात येऊन मला 1-2 दिवस झाले होते आणि गावात माझ्याकडे करण्यासाठी जास्त काही नव्हते. म्हणून मी कधी वडिलांसोबत शेतात जात असायचो तर कधी गावातल्या मित्रांसोबत इकडे तिकडे फिरायचो किंवा खेळायला जायचो. आणि त्या दिवशी सुद्धा मी वडिलांसोबत शेतातच गेलो होतो. आता जिथे आमचे शेत संपत होते त्याच्या पलीकडे एक मोठी बाग होती आणि त्या बागेच्या पलीकडे एक मोठे जंगल होते. खरं तर ती बाग आमच्याच मालकीची होती, पण आम्ही कधीच त्या बागेत पाऊलही ठेवत नसायचो. आणि त्याचे कारण म्हणजे आमचे वडील आम्हाला सांगायचे
की ती बागेची जागा एक शापित जागा आहे. त्यामुळे तिथे कधीच कोणी जात नसायचे आणि खूपच महत्त्वाचे काम असेल तर माझे वडील एकटेच जात असायचे. आम्ही लहान असल्यामुळे वडील आम्हाला त्या जागेबद्दल कधीच काही सांगत नसायचे. पण त्या दिवशी शेतात फिरत असताना मी माझ्या वडिलांना त्या जागेबद्दल विचारलेच. तेव्हा माझ्या वडिलांनी मला जे काही सांगितले त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नव्हता. वडिलांनी सांगितले की ही बागेची जागा खरं तर शापित नाही. बागेच्या शेवटी जंगलाच्या दिशेला असलेली ती काळी विहीर शापित आहे. वडिलांच्या या बोलण्यावर मी जोरजोरात हसू लागलो. पण माझ्या वडिलांचा चेहरा खूपच गंभीर होता. शेतातून घरी आल्यावरती मी गावातल्या मित्रांसोबत पारावर गप्पा मारत बसलो होतो आणि बोलता बोलता मी त्यांना आमच्या बागेतल्या त्या काळ्या विहिरीबद्दल सांगितले. मी विहिरीचे नाव काढताच माझे सगळे मित्र एकदम गप्प झाले आणि त्यांच्या या अशा वागण्यामुळे मी त्यांना विचारले की तुम्ही सगळे असे अचानक गप्प का झाले. तेव्हा माझे मित्र म्हणू लागले की तुझ्या वडिलांनी तुला जे पण काही सांगितले आहे ते एकदम खरं आहे. तुमच्या बागेतली ती विहीर एक शापित विहीर आहे. असे म्हणतात की त्या विहिरीमध्ये एक जलपिसाच्य राहतो. काय जलपिसाच्य? आणि ते काय असते बरं? जलपिसाच्य हा पाण्यात राहणारी एक आत्मा आहे. ते दिसायला खूपच भयानक असते. त्यांच्या या बोलण्यावरती मी त्यांना म्हणालो, असं काय मग? चला तर मग आज रात्री मी तुम्हाला त्या विहिरीपाशी जाऊनच दाखवतो आणि तिथे जाऊन मी एक फोटोही काढून आणेल. बघूया मला तो जलपिसाच्य भेटतो का नाही ते. मला माझ्या मित्रांनी खूपच समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी कोणाचेही ऐकले नाही आणि हीच माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरली. आता मी उन्हाळा असल्यामुळे घराच्या अंगणातच झोपलो होतो आणि रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. घरात आणि गावात सगळेजण झोपी गेले होते, पण मला तर त्या विहिरीपाशी जायचे होते. त्यामुळे मला झोप काही लागत नव्हती. मी उठलो, एक टॉर्च आणि माझा मोबाईल घेऊन शेताच्या दिशेने निघालो. आमचे शेत हे जवळपास घरापासून 1 किलोमीटर लांब होते. मी टॉर्च चालू करून रानावनातून वाट काढत शेताच्या दिशेने चालू लागलो. रात्रीच्या त्या अंधारात माझ्याशिवाय लांब लांबवर कोणीच नव्हते. त्या सुमसाम आणि शांत वातावरणात रातकिड्यांचा किर्र करणारा आवाज आणि माझ्या पायांचा सुकलेल्या पानांवरती पडलेला आवाज, हे दोनच आवाज येत होते. काही वेळ चालल्यावरती मी आमच्या शेतात पोहोचलो आणि आता मी त्या दिशेने चालू लागलो जिथे आमची जुनी बाग होती. आणि जसजसा मी त्या बागेच्या जवळ जाऊ लागलो तसतसे मला जाणवले की आता रातकिड्यांचा तो किर्र करणारा आवाज बंद झाला होता. जणू काही हे किडे त्या बागेतही जायला घाबरत होते. आता मी जसं त्या बागेत प्रवेश केला तसे मला जाणवले की तेथील वातावरण हे खूपच थंड होते. उन्हाळ्याच्या दिवसातही इतकी थंडी आलीच कुठून, हा प्रश्न माझ्या मनात पडला. पण त्याचे उत्तर मला आता थोड्याच वेळात समजणार होते. मी त्या बागेत प्रवेश केला आणि जसा मी त्या विहिरीकडे जाऊ लागलो तसे मला जाणू लागले की कोणीतरी मला पाहत आहे.
मला हे तर नक्कीच माहीत होते की त्या बागेत माझ्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते, पण मला सारखा भास होत होता की कोणीतरी मला लपून पाहत आहे. खरं तर त्यावेळी मला थोडी भीतीही वाटत होती, पण मला त्या विहिरीवरती जाऊन फोटो काढून मित्रांसमोर सिद्ध करायचे होते की त्या विहिरीत असे काहीच नाही जसे लोक सांगतात. मी हळूहळू त्या विहिरीकडे जाऊ लागलो आणि काही मिनिटातच मी त्या विहिरीच्या समोर उभा राहिलो होतो. ती विहीर खूपच जुनी आणि काळ्या दगडांनी बनलेली विहीर होती. विहीर जरी जुनी असली तरी ती एकदम व्यवस्थित होती. ती कुठेही तुटलेली नव्हती. जणू काही त्या विहिरीची कोणीतरी खूपच काळजी घेत होते. त्या विहिरीच्या शेजारीच एक पिंपळाचे मोठे झाड होते. त्या झाडाला पाहून असे वाटत होते की हे झाड जणू त्या विहिरीवरचे छत आहे. विहिरीचे पाणी काळे कुट्ट होते. मी शेजारीच पडलेला एक दगड उचलला आणि त्या विहिरीत टाकला. लुबुक असा एक आवाज झाला आणि इतका वेळ शांत असलेले ते पाणी अचानक ढवळले गेले. आणि तेव्हाच मला जाणवू लागले की त्या विहिरीच्या आतमधून पायऱ्यांवरून कोणीतरी चालत येत होते. पण रात्रीच्या त्या अंधारात मला काहीच दिसत नव्हते. ओले कपडे जेव्हा जमिनीला घासले जातात आणि त्यामधून येणारा आवाज, आता मला तसला आवाज येत होता. मी विहिरीत वाकून पाहत होतो तेव्हा मला विहिरीच्या पाण्यामध्ये दिसले की कोणीतरी माझ्या मागे थांबलेले आहे आणि ते खूपच विचित्र होते. मी एकदम मागे वळून पाहिले, पण आता माझ्या मागे कोणीच नव्हते. मला माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नव्हता की आता मी जे काही पाहिले होते ते खरंच होते की मला फक्त भास होत होता. मी फोटो काढण्यासाठी खिशातून पटकन मोबाईल काढला आणि आता फोटो क्लिकच करणार होतो की इतक्यात मला मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये असे काहीतरी दिसले, जे पाहून मला असे वाटले की मी आता चड्डीतच सू करणार आहे. कारण मी मोबाईलच्या कॅमेऱ्यात पाहिले की विहिरीच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी बसलेले होते. काही मिनिटांपूर्वी तिथे काहीच नव्हते, पण आता तिथे जे काही होते ते खूपच भयानक होते. त्याचे डोळे आगीसारखे लाल होते, शरीर सडलेल्या त्वचासारखे आणि उंची साधारणतः 12 फूट होते. हातापायांची नखे लांब सडक आणि पूर्ण शरीर ओले चिंब. जणू काही आत्ताच पाण्यातून तो बाहेर आलेला होता. आता मी मागे वळून त्याला पाहिले आणि तो मलाच पाहत होता. मी मोबाईल तिथेच टाकून जीवाच्या आकांताने पडू लागलो. मला दुसरे काही सुचत नव्हते. मला फक्त इतकेच कळत होते की मला इथून लांब पळायचे आहे, कमीत कमी या बागेच्या हद्दीतून बाहेर. आणि तेव्हाच एकदम माझ्या पाठीवर एक जोराची चापट बसली आणि मी तिथे जमिनीवरती कोसळलो. मी पुन्हा उठलो आणि जोरजोरात पळू लागलो. तेव्हा मला पुन्हा एक जोराची धडक बसली आणि मी जमिनीवरती कोसळलो. माझे डोके खाली एका दगडाला आपटले आणि मी बेशुद्ध पडू लागलो. पण बेशुद्ध पडत असताना मी पाहिले की माझ्यासमोर आता एक नाही तर 2 विचित्र दानव होते आणि दुसरा दानव हुबेहूब पिंपळाच्या झाडासारखा दिसत होता. जणू काही पिंपळाचे झाडच माझ्या समोर एका मानवी रूपात उभे आहे आणि त्या झाडासारख्या दिसणाऱ्या मानवाने मला उचलले
आणि एखाद्या बॉलसारखे मला दूर फेकून दिले. मी हवेत उडत त्या बागेच्या हद्दीच्या बाहेर पडलो आणि यापुढे काय घडले मला काहीच आठवत नाही. आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या घराच्या अंगणात एका खाटावरती पडलेलो होतो आणि माझ्या आजूबाजूला घरातील सर्व लोक बसले होते. गावातील काही लोक आणि माझे मित्रही होते. मी शुद्धीवरती येताच पहिला प्रश्न विचारला, मी इथे कसं काय? मी तर शेतात पडलो होतो ना? तेव्हा गावातील एक माणूस म्हणाला, अरे बाळा, तू शेतात पडला होता आणि त्यावेळेस मी पिकांना पाणी द्यायला चाललो होतो आणि तुला असा बेशुद्ध पडलेला पाहून मीच तुझ्या घरच्यांना बोलून आणले आणि आम्ही सगळ्यांनी तुला इथे उचलून आणले. इतक्यात माझ्या वडिलांनी विचारले, ते सगळं ठीक आहे, पण तू इतक्या रात्री शेतात कशासाठी गेला होता? मी काहीच बोलत नव्हतो. मी काहीच उत्तर दिले नाही. आणि इतक्यात गावातील एका मुलाने सांगितले, काका, मी सांगतो. यशने काल आमच्यासोबत पैंज लावली होती की तो रात्री त्या काळ्या विहिरीपाशी जाऊन आम्हाला फोटो काढून आणून दाखवेल. हे वाक्य ऐकताच माझ्या वडिलांनी माझ्याकडे रागाने पाहिले आणि ते स्वतःशीच बडबड करू लागले, याला इकडं आणलंच नसतं तर बरं झालं असतं. तसं पण हा काय माझं ऐकत नाही. 100 वेळा सांगितले की तिकडं जायचे नाही, तरी तो तिकडंच जातो. मी मान खाली घालून सर्व गप्पा ऐकत होतो. पण माझ्यासोबत जे घडले होते त्याच्याबद्दल कोणीच विचारत नव्हते. कदाचित त्यांना पहिल्यापासूनच माहिती होते की माझ्यासोबत काय घडले असावे. आता दुसऱ्या दिवशी मला थोडे बरे वाटू लागल्यावरती मी गावात फेरफटका मारायला गेलो होतो. तेव्हा मला गावात काही म्हातारी माणसे बसलेली दिसली. मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो. त्यांच्यातील एका आजोबांनी मला ओळखले आणि मला काल घडलेल्या घटनेबद्दल विचारू लागले आणि मीही त्यांना सर्व सविस्तर सांगितले. आणि त्या आजोबांनी मला त्या विहिरीबद्दल जे काही सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आजोबांनी मला सांगितले की, यश बाळा, तू खूप नशीबवान आहेस की तू त्या जागेतून परत आलास. नाहीतर त्या विहिरीपाशी जो कोणी जातो तो परत कधीच कोणाला दिसत नाही. आणि त्याचे कारण म्हणजे त्या विहिरीच्या तळाशी एक गुप्त भुयार आहे आणि त्या भुयारात गुप्त धन ठेवलेले आहे, ज्याचे रक्षण एक जलपिसाच करत असतो, जो तुला त्या विहिरीच्या कडेवर बसलेला दिसला होता. आणि दुसरे म्हणजे त्या विहिरीच्या बाजूलाच असलेल्या पिंपळाच्या झाडावर एक मुंजा राहतो, ज्याला तुझ्या पणजोबांनी सिद्ध केले होते. तो मुंजा तुझ्या पणजोबांचा सेवक होता आणि त्यामुळेच त्या मुंजाने तुला त्या जलपिसाच्या हद्दीतून बाहेर फेकले, जेणेकरून तो तुला काही करू शकणार नाही. आणि त्या मुंजामुळेच आज तू आमच्या समोर बसलेला आहे. हे ऐकून माझ्या अंगावरती तर काटेच उभे झाले होते आणि मला कळून चुकले होते की मी किती मोठ्या संकटातून वाचलो होतो. दुसऱ्याच दिवशी मी माझे सर्व सामान वगैरे भरून मुंबईला जाण्यासाठी निघालो होतो आणि मी आता परत गावाला कधी येईल हे मला सुद्धा माहीत नव्हते. त्यामुळे मला त्या मुंजाचे आभार मानायचे होते, ज्याने माझा जीव वाचवला होता. मी गुपचूप पुन्हा शेतात गेलो आणि शेताच्या एका कोपऱ्यात थांबून त्या पिंपळाच्या झाडाला हात जोडून नमस्कार केला
आणि माझा जीव वाचवल्याबद्दल त्या मुंजाचे आभार व्यक्त केले. आणि आश्चर्य म्हणजे ते झाड इतक्या जोरात हलले की जणू काही त्या मुंजाने मला आशीर्वादच दिला होता. त्या दिवसानंतर आज या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. मी अजूनही गावाकडे गेलो नाही, पण इतके मात्र नक्की आहे की जेव्हा मी गावाला पुन्हा जाईल तेव्हा मी त्या मुंजाचे आभार मानायला नक्कीच नक्कीच जाईल. मित्रांनो, काळ्या विहिरीची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुमच्याकडे अशीच एखादी गोष्ट असेल जी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती शेअर करायची असेल तर मला खाली कमेंटमध्ये मेसेज करा. मी तुम्हाला नक्कीच संपर्क करेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.